पिंपरी चिंचवड महापालिका पालखीसाठी आणि वारीसाठी आता सज्ज झाली आहे. वारकऱ्यांसाठी नेमकं कोणकोणत्या उपाययोजना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दिल्या जाणार आहेत? वारकऱ्यांचे मार्फत दरवर्षीप्रमाणे एकतर आज आपण जिथे उभा आहोत जस्ट आता खूप लवकर पालखी या ठिकाणी येणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीच्या स्वागताचं संपूर्ण नियोजन खूप उत्साहाने महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. वारकऱ्यां बांधवांसाठी एकतर त्यांचा संपूर्ण जे प्रवास आहे तो सुखकर राहावा याच्यासाठी संपूर्ण वाटची आपण काळजी घेतलेली आहे. संपूर्ण वाटेत त्यांना काही तारांचा झाडांचा काही त्रास होऊ नये त्याची काळजी घेतली आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या टॉयलेट्सची आपण संख्या यावर्षी 1.5 पटीने वाढवलंय. त्याच्या व्यतिरिक्त बाथरूमची संख्या जवळपास आपण डबल केली आहे. महिला वारकऱ्यांच्यासाठी बाथरूममध्ये सॅनिटरी पॅड्सचं नियोजन करण्यात आलंय. हिरकणी कक्षाचं नियोजन करण्यात आलंय. मेडिकल आपले कॅम्प्सचं नियोजन करण्यात आलंय. याच्या व्यतिरिक्त आकोर्डी मुक्कामच्या ठिकाणी जे लोक थांबणार आहे त्यांच्यासाठी मुक्कामाची सुद्धा व्यवस्था आपल्यातर्फे करण्यात आलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे आपले दिंडी प्रमुख आहे त्यांना जवळपास 2000 पेक्षा जास्त दिंड्यांना आम्ही त्यांना मेडिकल किटचा वाटप करतोय, ज्याच्यामध्ये त्यांचे संपूर्ण दिंडीसाठी इथून आणि पंढरपूर पर्यंत त्यांना जे काही मेडिकल गरजा राहतात तो त्यांना पुरवण्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये त्यांना त्यांना त्याच्यामध्ये आम्ही कॉन्ट्रीब्युशन त्यांना करतोय. आणि देशी झाडांचे बिया सुद्धा त्यांना देतोय, जेणेकरून झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा जे संपूर्ण मेसेज आहे ते काल आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते 1.5 लाख झाडांचा लागवडचा आपण कार्यक्रम सुरुवात केली आहे. आणि पुढचे 2 ते 3 महिन्यामध्ये संपूर्ण शहरभरामध्ये 1.5 लाख पेक्षा जास्त झाड आपण लावणार आहोत.